जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। त्यात चोपडा तालुक्यात भिंत कोसळली, त्यात 3 जण जखमी झाले, तर गुढे तालुका बडगाव परिसरात शेतकऱ्यांचा कांदा सडला। चाळीसगाव शहरातील एका भागातील 6.5 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अखिलेश चंद्रकांत तिवारी याला शुक्रवारी रात्री अटक केली। बडगाव तालुक्यात अमृत 2 अंतर्गत शहरासाठी 133 कोटी 27 लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे। जल शुद्धीकरण केंद्र, पक्का बंधारा व इतर पायाभूत सुविधा यामध्ये समाविष्ट आहेत। ही कामे गिरणा नदीच्या पात्रात व इतरत्र सुरू असून या योजनांचे जवळपास 60% काम पूर्ण झालेले आहे। या कामांची पाहणी दिनांक 17 रोजी सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि आमदार किशोर पाटील यांनी केली। जळगाव जिल्ह्यात मागील काही काळापासून पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्यांवरच कठोर कारवाईस सुरुवात केली। एरोंडल येथे 1.5 किलो गांजा आढळून आला, तर अमळनेर आणि पारधी तालुका दरडगाव येथे प्रत्येकी 3 जणांवर गांजा सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। बडगाव शहरातील यशवंत नगर परिसरात हमीदाबी अफजल मन्यार यांच्या झोपडीवजा घराला 15 मे रोजी सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले। या आगीत टीव्ही, फ्रीज, कपाट, लग्नाचे साहित्य व रोख 45,000 रुपये रक्कम जळून खाक झाली। बडगाव शहरातील तहसील कार्यालयासमोरून जाणारा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्याचे साम्राज्य बनला असून त्यातच रस्त्याच्या दुतर्फा व मधोमध अतिक्रमण झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वाहनधारक, पादचारी, महिला व विद्यार्थी यांना रोजच्या प्रवासात अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे। नाशिक येथील मणके विकार तज्ञ व स्पाइन सर्जन डॉक्टर गौरव गुजराती हे दिनांक 18 ते 20 मे दरम्यान जळगाव जिल्ह्यात रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत। डॉक्टर गौरव गुजराती यांनी आतापर्यंत मणक्याच्या 2000 पेक्षा जास्त सर्जरी केल्या आहेत। पारधी गावात दिनांक 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला। यावेळी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एरोंडोल येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरदचंद्र कांबरे यांनी 18 मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याबाबतचा अजेंडा काढलेला होता। त्या सभेत स्थगिती मिळवण्यासाठी मंडळाचे सचिव श्रीकांत घनश्याम कांबरे व कार्यकारी मंडळाचे सदस्य विजय सुंदरलाल जवर यांनी धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्याकडे अर्ज देऊन हरकत घेतली होती। धर्मदाय उपायुक्त यांनी 15 मे रोजी आदेश केल्यामुळे हा अर्ज रद्द केला। अध्यक्ष शरदचंद्र कांबरे यांनी 18 मे रोजी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला। जामनेर तालुक्यात तहसील कार्यालयात सोमवारी 19 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी त्यांच्या शासकीय कार्यालयांशी संबंधित अडचणी व समस्या पुराव्यानिशी सादर कराव्यात। सर्वच शासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगडे यांनी दिली। फैजपूर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। अमळनेर तालुक्यातील एका गावात विकास कामांच्या बाबतीत टीका करणाऱ्या 2 तरुणांनी अश्लील वक्तव्य करून उपसरपंचांचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। उपसरपंचांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। यात आरोपी पंकज भगवान पाटील आणि सागर प्रल्हाद पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अमळनेर तालुक्यात प्रांताधिकारी कार्यालयाजवळ चहा विक्री करणारे संजय पाटील यांनी रस्त्यावर सापडलेले पाकिट प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत करून माणुसकीचे उदाहरण घालून दिले। 16 मे रोजी DYSP कार्यालयातील कर्मचारी पंकज सोनवणे यांचे महत्वाचे कागदपत्रे, ATM कार्ड व रोकड असलेले पाकिट हरवले होते। पाटील यांनी आधार कार्ड वरील पत्त्याच्या आधारे स्थानिक प्रवीण बैसाणे यांच्या मदतीने सोनवणे यांच्याशी संपर्क साधत पाकिट परत केले।